सर्वसामान्यांना महागाईचा फटका गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ। पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ। पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला आवाहन। इंधन काटकसरीने वापरा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। बुलढाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंधन टंचाई, शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर रात्र काढली जागून। मुख्यमंत्री फडणवीसांचा वंदे भारतनं प्रवास, सीएसएमटी ते शिर्डी वंदे भारत ट्रेननं केला प्रवास। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सार्वजनिक वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांकडून वापर। विधान परिषद निवडणूक, महायुतीमध्ये रस्सीखेच, कोकणातली जागा पूर्वीपासून आमचीच। आमदार शेखर निकम यांचं थेट विधान, शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांनी देखील केला दावा। कबूतरखान्यावरती कारवाई करून रस्ता रुंदीकरण करा, महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंकडे ठाकरे गटाची मागणी। त्र्यंबकेश्वरमध्ये 2,500 रुपयांमध्ये व्हीआयपी दर्शन, दर्शनाचा काळा बाजार रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वर ट्रस्टचा प्रस्ताव। पूर्वी होते व्हीआयपीसाठी 200 रुपयांचे तिकिटाचे दर, तिरुपतीच्या धर्तीवरती त्र्यंबकेश्वर संस्थानचा नवीन उपक्रम। 10 रुपयाला पैसे दिले नाही म्हणून नोकरानं केली मालकाची हत्या, गोंदियातल्या रावणवाडी इथला धक्कादायक प्रकार, फरार आरोपीला पोलिसांकडून अटक। कांद्याला किमान 2,000 रुपयांचा हमी भाव द्या, केवळ 600 ते 700 रुपये क्विंटल इतकाच भाव मिळत असल्यानं शेतकरी नाराज। कंत्राटदारामुळे रुग्णांवरती उपासमारीची वेळ, नांदेडच्या बिलोली उपजिल्हा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, गॅस संपल्याच्या नावाखाली रुग्णालयातील किचन बंद, रुग्णांची चहा नाश्त्याची भोजनाअभावी गैरसोय। इलेक्ट्रिक कारला भीषण आग, भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरातल्या घटनेनं खळबळ, कार मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान, कार चार्जिंगवर लावली असताना घडली घटना। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारताच्या दौऱ्यावरती, रुबियो आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती, पंतप्रधान मोदी आणि एस जयशंकर यांची भेट घेणार असल्याची माहिती। हैदराबादचा बंगळुरूवरती 55 धावांनी विजय, तरी सुद्धा बंगळुरू अंकतालिकेमध्ये अव्वल। आज पंजाब विरुद्ध लखनौ सामना, 4थ्या सामन्यासाठी पंजाबला विजय अनिवार्य।